आता पुढची बातमी बघूयात। कर्नाटकातील प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कॅन्डल प्रकरणामधली ही बातमी आहे। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर या सगळ्या संदर्भात गंभीर आरोप केले। आमच्या कुटुंबातील सदस्यांचे फोन राज्य सरकारकडून टॅप केले जात आहेत असा गंभीर आरोप केलेला आहे। राज्य सरकार आमच्यावर हेरगिरी करतंय असं कुमारस्वामींनी म्हटलंय आणि या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी हे आरोप निराधार आहेत असं म्हणत आरोप फेटाळून लावले। कर्नाटकातलं हे प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कॅन्डल आहे, ज्या संदर्भात मोठी खळबळ सध्या माजलेली आणि याबाबत आता काँग्रेसवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। शिवाजी, काय नेमकी कुमारस्वामी यांनी म्हटलंय आणि त्याला नेमकं काय प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांकडून? सगळ्यात मोठं हे सेक्स स्कॅन्डल आहे असं म्हटलं जात होतं भारतातील आणि अनेक व्हिडिओ या सगळ्या प्रकरणामध्ये बाहेर पडले होते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांचा प्रज्वल रेवन्ना हा पुतण्या आहे आणि कुमारस्वामी त्याचबरोबर JHD देवेगौडा हे मोठं एक प्रस्थ आहे कर्नाटकमध्ये आणि माजी पंतप्रधान राहिलेले आहेत JHD देवेगौडा यांच्या सगळ्या या प्रकरणामध्ये आता त्यांचे फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी काँग्रेसवरती केला होता आणि अद्यापर्यंत प्रज्वल रेवन्ना हा परदेशातच आहे, तो इकडे हजर झालेला नाही। अनेक महिलांचं आयुष्य प्रज्वल रेवन्ना यांच्यामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबाचे फोन टॅप करत असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता आणि आता या सगळ्या प्रकरणावरती गृहमंत्री असलेल्या DK शिवकुमार यांनी अशा प्रकारे फोन टॅप केले जात नाहीये असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि दुसरीकडे याच वेळी HD कुमारस्वामी यांनी असं देखील म्हटलेलं आहे की प्रज्वलने कर्नाटकमध्ये पुन्हा यावं आणि पोलिसांना सहकार्य करावं असं देखील म्हटलंय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता देवेगौडा कुटुंबाचे फोन टॅप केले जात आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।